आपल्या शेडचं म्हणजे आपण जे कुक्कुटपालन करतोय ना कोंबड्यांसाठी, त्याचं काम पूर्णपणे झालेलं आहे. आणि कोणती नवीन वास्तू जर बांधली ना, त्याची सर्वप्रथम सत्यनारायणाची महापूजा करतात. अहो, आपला सत्यनारायण महापूजा घालायचा प्लॅन थोडा मोठा होता, पण पावसामुळं आपण आहे ना छोटी पूजा करून घेतली. आता भरपूर जणांना आपली शेड पाहण्याचा मुहूर्त म्हणजे ते म्हणे तुमची जेव्हा शेडची पूजा असेल ना, तेव्हाच आम्ही शेड पाहायला येणार आहे. पण ॲक्च्युली काय आपण ही पूजा मोठी करू शकलो नाही. आपण एखादा कार्यक्रम जेव्हा मोठा करू ना, तेव्हा नक्कीच सगळ्यांना इन्व्हिटेशन देणार आहोत बरं का. पूजेचा कार्यक्रम आवरल्यानंतर पप्पांना आणि अनुला आहे ना पुण्याला जायचं होतं. मग त्यांना सोडवण्यासाठी ना आपल्याला संगमनेरला जायचं होतं बस स्टॉपवर. तर जाता जाता म्हटलं आपल्या गायांना मका पाहिजे होती. मग काय मका पाहून वगैरे घेतली आणि तिथे आपण व्यवहार करून टाकलाय बरं का मकाचा. त्यानंतर पप्पांनी त्यांना डायरेक्ट आहे ना बसमध्ये बसून दिलं आणि डायरेक्ट मार्केटमध्ये गेलो, कांदा मार्केटमध्ये. कारण आपल्या आहे ना आपण एक ट्रिप कांद्याची विकली होती, त्याची पट्टी आपल्याला घ्यायची होती. ऑफिस बंद असल्यामुळं आपल्याला काय कांद्याची पट्टी भेटली नाही. म्हणलं नंतर घेऊ. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी ना बड्डेला जायचं होतं, आपल्या मित्राचा बड्डे होता. आता बऱ्याच दिवसानंतर आपला मित्रपरिवार एकत्र आला होता. आम्ही सर्वजण आहे ना 5वी ते 12वी एकाच क्लासमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. तर आपला एक मित्र एक इजिप्तवरून आपल्या संग व्हिडिओ कॉल बोलतो. तो म्हणला तुझे व्हिडिओ म्हणे तिकडं पाहतो म्हणे. म्हणलं बाबो, आपला आवाज फार 7 समुद्राच्या पलीकडे जाऊ राहिला हो. तर मग काय इकडे बड्डे वगैरे सेलिब्रेट करून घेतला. आता आपल्या मित्राने आमच्यासाठी नाश्त्याची वगैरे सोय केली होती. मग काय नाश्ता वगैरे केला आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.